संतोष देशमुख हत्येप्रकरणी पीएसआय निलंबित, पीएसआय राजेश पाटील निलंबित, सरपंच देशमुख यांचं अपहरण करून हत्या। बीड पाठोपाठ घाटी रुग्णालयात पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 10,000 बहिणी अपात्र, लाडकी बहीण योजनेतील अर्जांची छाननी सुरू। बीड पाठोपाठ घाटी रुग्णालयातही बनावट औषधांचा संशय, रुग्णालयानं औषधांचा वापर थांबवला, औषध प्रशासनाकडून पुढील तपास सुरू। वर्ध्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा, खिचडी मटकी खाल्ल्यानं विद्यार्थी रुग्णालयात भरती, काही जणांची उपचारानंतर सुट्टी। दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी ईव्हीएम विरोधात खलबतं, अरविंद केजरीवालांसह पराभूत उमेदवारांची बैठक, ईव्हीएम विरोधात कोर्टाचं दार ठोठावण्याची तयारी। सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का, धवलसिंह मोहिते पाटलांची पक्षाला सोडचिठ्ठी, पक्षामध्ये घुसमट होत असल्याची खंत। कुर्ला बेस्ट अपघात प्रकरणी आरोपीला कोठडी, 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी, अपघाताच्या चौकशीसाठी चौकशी समिती गठीत। नाशिकमध्ये भक्तांकडून अनोखी सेवा, बाप्पासाठी खास लोकरीचे कपडे, मूर्तीसाठी खास शाल आणि स्वेटरचं संरक्षण कवच।